नमस्कार. इंडियन व्हॉइस मध्ये स्वागत. आतापर्यंत आपण बेरोजगारी, अर्थव्यवस्था, महागाई, बँकिंग, शिक्षण, आरोग्य, परदेश संबंध, द्वेष वगैरे सारख्या विविध महत्वाच्या विषयांवर माहितीपूर्ण व सत्य समोर आणणारे व्हिडिओ बनवले. त्यात एक अत्यंत बालिश प्रश्नाचे उत्तर द्यायचं बहुधा राहून गेले, म्हणून आजचा हा व्हिडिओ. हा बालिश प्रश्न आहे, मोदी नाहीतर कोण. खरं तर हा प्रश्न विचारणाऱ्यांना समजतच नाही की हा प्रश्न विचारला जाणे देशासाठी किती लाजिरवाण आहे. हा प्रश्न विचारणाऱ्यांना असं म्हणायचंय का की या 140 कोटी लोकसंख्येच्या देशात पंतप्रधान बनण्याच्या लायकीची एकही व्यक्ती नाही, असे म्हणणं हे देशाच्या प्रतिमेला शोभणार आहे का? आणि मग मोदींनंतर काय होईल देशाचं? कारण ते तर मागे म्हणाले होते ना की 75 वर्षानंतर राजकारण करू नये, म्हणून तर अनेकांना राजकारणातून त्यांनी मार्गदर्शक मंडळात टाकलं. आणि आता मोदी तर 73-74 वर्षाचे आहेत, म्हणजे काही वर्षांनी या प्रश्नाचं उत्तर शोधायचंच आहे ना, मग आत्ता का नाही? खरं तर हिटलरच्या जर्मनीला देखील असंच वाटायचं, हिटलर नाहीतर कोण. मुळात हा प्रश्न जाणीवपूर्वक बनवलेला असतो, कारण एकाच व्यक्तीची जाहिरात करून, चमकोगिरी करून त्याला एकदम लार्जर दॅन लाईफ असं प्रेझेंट केलं जातं आणि इतरांना त्यासमोर दुय्यम दाखवलं जातं. पण आपण तर हिटलरशाहीत राहत नाही ना, आपण लोकशाही देशात आहोत. हे झालं दुसरं कारण या प्रश्नाच्या फंदात न पडण्याचे. आता जर आपण अत्यंत टॉक्सिक किंवा विषारी नात्यामध्ये असू किंवा अगदी जुलूम होणाऱ्या नोकरीत असू, तेव्हा दुसरं कोण हा प्रश्न विचारत नाही, तेव्हा त्या परिस्थितीतून मुक्त होणं ही आपली प्राथमिकता असते. पर्याय हे आपोआप निर्माण होत असतात. लहानपणी शाळेत तुम्ही पंतप्रधान झाला तर अशा स्वरूपाचा जर प्रश्न हा असेल आणि त्याचं उत्तर द्यायचंच असेल की मोदी नाहीतर कोण, तर ते देणं सुद्धा काही फार अवघड नाही. मोदी नाही तर तुम्ही भारतातील कोणत्याही 25 वर्ष पूर्ण झालेल्या आणि गुन्ह्याची 2 वर्षाहून अधिक काळाची शिक्षा न झालेल्या भारतीय नागरिकाचे नाव घेऊ शकता. उदाहरणच जर द्यायचं झालं तर मोदी नाहीतर राखी सावंत किंवा अभिजित बिचकुले असू शकतो. आता या दोघांची नावं घेतली कारण या दोघांनी राजकारणात रस असल्याचे म्हटलं होतं. पर्याय कोणीही असू शकतं, अगदी त्यांच्याच एक खासदार असलेल्या सहयोगी पार्टीचे रामदास आठवले पर्याय असू शकतात ना. खरं तर रामदास आठवले हे अधिक चांगला पर्याय असू शकतात. याचं कारण म्हणजे आठवले साहेब सपत्नीक बऱ्याच ठिकाणी फिरतात, त्यांना आपले वैवाहिक संबंध लपवाछपवी करण्याची कधीही आवश्यकता भासली नाही. ते सिद्धार्थ कॉलेजमधून शिक्षण घेत होते, त्याचे पुरावे आहेत. त्यांच्या बरोबरचे विद्यार्थी व शिक्षक भेटणं शक्य आहे. त्यांनी नोकरी केली, भूमिका नावाच्या मासिकाचे ते संपादक होते, याचेही पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे नक्की काय काय आणि कधी केलं हा प्रश्न पडत नाही. ते पत्रकार परिषदेला घाबरत नाहीत, त्यातून त्यांची आन्सरेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व दिसतं. आजपर्यंत इतर कोणत्याही समाज घटकांचा द्वेषपूर्ण भाषेमध्ये त्यांनी वक्तव्य केलं किंवा उल्लेख केला असं ऐकिवात नाही. विखारी भाषेमध्ये उत्तेजक भाषणे केल्याचं सुद्धा दिसलेलं नाहीये. वर्षानुवर्षे अत्याचार झालेल्या सामाजिक घटकामधून येत असल्याने त्यांना अत्याचाराची जाणीव असावी. हिंसक घटनांची पार्श्वभूमी किंवा आरोप नाहीयेत. ते स्वतःला सुपर हिरो किंवा तारणहार असं समजत नसल्यामुळे इतरांची सल्लामसलत करून निर्णय घेण्याची शक्यता अधिक आहे. आकर्षक दिसण्याचा, उंची वस्तू परिधानाचा, कॅमेराचा शौक नसल्यामुळे दिवसभरात बराचसा वेळ योग्य कामी खर्च करू शकतात. पण हे फक्त एक उदाहरण, त्यामुळे मोदी नाहीतर कोणचं उत्तर आठवले असू शकतं किंवा इतर पर्याय म्हणून खरगे, गांधी, केजरीवाल, स्टॅलिन, विजयन असे कोणीही इतर विरोधी पक्षातले राजकीय नेते असू शकतात. अगदी भाजपमधलेच शिवराज सिंग असू शकतात किंवा मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे राजकारणाबाहेरचा एखादा पर्याय निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ रघुराम राजन असू शकतात किंवा इतर कोणी. कारण कोणीही आले तरी देशात अभूतपूर्व घटना घडण्याची शक्यता कमी असेल. उदाहरण देतो, नोटबंदी सारखा निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेवर धोंडा मारण्याची शक्यता कमी आहे. यातील कोणी असले तरी स्वतःचा फोटो कोविड सर्टिफिकेटवर लावण्याचा मोह त्यांना होणार नाही. प्रेसला सामोरे जातील. आज रात्रीपासून म्हणत लॉकडाऊन करत लाखो मजुरांना हजारो किलोमीटर चालायला कोण लावणार नाही. ते चीनला क्लीन चिट देणार नाहीत. पाकिस्तानला बिर्याणी खायला बिना बोलवता जाणार नाहीत. देशातल्या वर्षभर जळणाऱ्या राज्याकडे दुर्लक्ष करणार नाहीत. मास रेपिस्टसाठी मतं मागणार नाहीत. शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणणार नाहीत.
ऑलिम्पिक पदक मिळणाऱ्या खेळाडूंचे शोषण करणाऱ्याच्या सोबत खंबीरपणे उभे राहणार नाही. यापैकी कोणीही गेल्या 10 वर्षात जी देशाची अर्थव्यवस्थेची बेरोजगारीची अवस्था झाली आहे तशी करणार नाही. देशाची संपत्ती निवडक मित्रांवर उधळणार नाही. अशा अभूतपूर्व घटनांचा एक व्हिडिओ आम्ही बनवलाय, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, नक्की बघा. अशी अनेक उदाहरणं देता येतील ज्यातून सप्रमाण सिद्ध करता येईल की दुसरं कोणीही चालेल. पण तरीही हा प्रश्न बालिशच आहे. पण हा बालिश प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या दुर्लक्ष करण्या इतकी नसल्याने उत्तर देणे गरजेचे असे वाटले, म्हणून हे. मतदान करत असताना लक्षात ठेवा, देश आजारी आहे, उपचाराची गरज आहे. हा व्हिडिओ अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचवा. इंडियन व्हॉइसला सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा आहेच. धन्यवाद.